नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो ना, त्यावेळेसचे दिवस खूप छान होते. कारण की आमच्या बरोबरच्या सगळ्याच मैत्रिणींनी आईवडिलांच्या संमतीशिवाय लग्न केलेलीच नाही किंवा बाहेरच्या वेगळ्या जातीच्या मुलाशी अजिबातच नाही. त्यामुळं सगळ्या मैत्रिणींचा आम्हाला एकमेकींचा अभिमान, गर्व खूप वाटतो. आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर त्या कधीच गेल्या नाहीत. आणि आत्ताच्या मुलींनाही सांगणं आहे की तुम्हीही आईवडिलांचं ऐका आणि आईवडिलांच्या संमतीनेच निर्णय घ्या. कारण की हे प्रेम, माया ही मोहमाया आहे. तात्पुरतं प्रेम म्हणजे काय? प्रेमात जेवायला लागत नाही. पोट भरायसाठी तर जेवण जेवावंच लागतं. आणि कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीनच. म्हणून आईवडिलांना मान खाली घालावी लागल, लज्जास्पद जीनं जगावं लागलं असं काही वागू नका. कारण की आईवडिलांनी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, सुखदुःख पाहिलेले आहेत. आणि तुमच्याला जेवढं सुख भेटेल, तुमचं जितकं चांगलं होईल तो आनंद सगळ्या जगात पहिल्यांदा आईवडिलांना जास्त होतो. म्हणून आईवडील जे सांगतात तसं वागा, तसे निर्णय घ्या. आणि आयुष्याच्या वळणावर जाताना एक निर्णय जर चुकला ना सुरुवातीचा जीवन जगताना, तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि तो पश्चाताप तुम्हाला फक्त होत नाही, आईवडिलांनाही पश्चाताप होतो. म्हणून आयुष्य हे आनंदात जगा आणि तुम्हीही जगा आणि आईवडिलांनाही जगू द्या. म्हणूनच निर्णय चुकीचे घेऊ नका आणि आईवडिलांना दुःखी करू नका.